नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो एक महत्त्वाकांक्षी मोहीम राबवत आहे आणि एक्स्पोसॅट या उपग्रहाचं प्रक्षेपण काही क्षणांपूर्वी करण्यात आलेलं आहे। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण झालेलं आहे। यामधून वेगवेगळी माहिती आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न दिसतोय। या एकंदर या सगळ्या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळामधल्या ब्लॅक होल म्हणजे कृष्ण विवर ज्याला म्हणतात या संबंधीचा अभ्यास असेल, त्यासोबतच प्रकाश स्रोत नेमके काय असतात या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची ही आजची अत्यंत महत्त्वाची अशी मोहीम आहे आणि इस्रोच्या PSLV या रॉकेटमधून या उपग्रहाचं प्रक्षेपण झालंय। क्ष-किरण पोलॅरिमीटर उपग्रह म्हणजे एक्स्पोसॅट। एक्स्पोसॅट अंतराळातील गूढ रहस्य ब्लॅक होल याचा शोध घेणार आहे। एक्स्पोसॅट सॅटेलाइट अंतराळातील किरणोत्सर्गाचा अभ्यास सुद्धा करणार आहे। किरणोत्सर्गाच्या स्रोतांची छायाचित्र सॅटेलाइटच्या माध्यमातून घेतली जातील। पल्सर, सुपरनोव्हा, एक्स-रे बायनरी याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे। सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली नॉन थर्मल सुपरनोव्हा याचा सुद्धा शोध घेतला जाईल। काहीशा वैज्ञानिक टर्म्स आहेत। पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल रॉकेटच्या मदतीने या उपग्रहाचं प्रक्षेपण झालेलं आहे। इस्रोच्या एक्स्पोसॅट मोहिमेसाठी 9,50,00,000 रुपयांचा खर्च झालाय। श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून सॅटेलाइटचं प्रक्षेपण झालेलं आहे आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? अगदी काही क्षणांपूर्वी प्रक्षेपण झालेलं आहे, भारतानं अनुभवलेलं आहे। खरं तर जगभरामधला भारत हा दुसरा देश आहे या सगळ्या मोहिमा करण्यामधला। यामिनी, इतक्या दिवस ज्ञानाच्या बाबतीमध्ये भारत भुकेलेला होता, आजही आहे। मात्र दुसऱ्यांकडून ज्ञान घ्यावं लागत होतं। आता आपण जगाला ज्ञान देणार आहोत, कारण ज्या पद्धतीने गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभ्यास करण्यासाठी, कृष्ण विवराचा अभ्यास करण्यासाठी भारतानं हे मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे। त्याला अनेक ब्लॅक होल म्हणतात। आता यामधून जी माहिती मिळणार आहे, भारत त्यामधली माहिती जगाला शेअर करणार आहे। या अगोदर अमेरिकेने मोहीम राबवली होती आणि त्यानंतर भारत ही मोहीम राबवतोय। मात्र भारताने यावेळेस वेगवेगळ्या किरणांच्या सह गुरुत्वाकर्षण शक्ती, त्याचबरोबर न्यूट्रॉनचा ज्या पद्धतीने अभ्यास संशोधन यामध्ये केलं जाणार आहे, ही माहिती जगासोबत शेअर होणार आहे। याचा फायदा खगोलशास्त्रज्ञांसाठी, अभ्यासासाठी निश्चितपणे होणार आहे। कारण ब्लॅक होल ही एक गूढ रहस्य म्हणून समजलं जातं। त्याचा अभ्यास करण्याचा आतापर्यंत विचार नासा नंतर आता भारताने केलाय आणि भारताने दाखवून दिलं आहे की अंतराळ क्षेत्रामध्ये आम्ही इथले राजा आहोत आणि एक प्रकारे ज्या पद्धतीने दक्षिण ध्रुवावरती आपण चंद्रयान मोहीम राबवली, नंतर सूर्याचं आदित्य-1 हे मिशन राबवलं आणि आता ही मोहीम, या मोहिमेमध्ये भारताने यशस्वीपणे लॉन्चिंग केलेलं आहे। आता यामध्ये कशा पद्धतीने माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खगोल असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकसित भारत म्हणून पुढे जात असताना भारताला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्वांगाने भारत करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यामिनी, अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।